या ठिकाणी अखंड कोकणवासियांचं हे म्हणजे थोडक्यात नाही का, जे न भूतो न भविष्यता असा उपक्रम प्रशांत यादव सर कोकणवासियांसाठी या ठिकाणी राबवत आहेत. आपण कृषी प्रदर्शन मला वाटतं फिरला असाल तुम्ही, प्रत्येक स्टॉल आहेत, प्रत्येक गोष्टी त्यातून साहेबांना एकच गोष्ट दाखवून द्यायची की जुनं राहणीमान कसं होतं आणि जुनी कोकणातली माणसं कुठल्या पद्धतीने राहत होती या ठिकाणी. ते आता नाही का फ्लॅट आले, शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर आले, सिमेंटची घरं आली, पण जुनी घरं काय होती, जुना गोठा कसा होता जनावरांचा, जुनी शेती बैलांच्या माध्यमातून कशी केली जायची, हा सगळा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो. आणि या उपक्रमाद्वारे एकच संदेश आहे की जुनी रूढी परंपरा त्या ह्या तरुण पिढीनं त्यातनं काहीतरी बोध घेतला पाहिजे, ती जपली पाहिजे, हा सगळ्यात मोठा हेतू आहे. आणि त्या हेतूतून या ठिकाणी हे प्रदर्शन असं सुसज्ज असं प्रदर्शन भरलेलं आहे. आणि या प्रदर्शनात आज या ठिकाणी लखन बैल आलेला आहे. आपल्याला पाहायला मिळतोय की लखन बैल जवळपास 550 ते 600 किलोमीटरवरून आज या ठिकाणी आलाय. आणि ही जी बैल येते तिथं आणि हे जे प्रदर्शन भरतंय, आपण म्हणतो एक पडद्यामागचा हिरो, तर खरे पडद्यामागचे हिरो आहेत ते आदरणीय सौरभ दादा. आणि या सौरभ दादांच्या माध्यमातून आणि आमचे मार्गदर्शक रत्नागिरी जिल्हा बैलगाडी संघटने, कॅमेरा तिकडे घ्या, रत्नागिरी जिल्हा बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष स्वप्नीलदादा शिंदे, हे दोन खरे पडद्यामागचे हिरो आहेत. ह्या दोघांच्या मुळे आज या ठिकाणी ही जी बैल म्हणा बरेच उपक्रम आहेत हे आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आणि मार्गदर्शन काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, प्रशांत यादव सर अतिशय म्हणजे त्यांचं करावं तेवढं आणि मानावे तेवढे आभार, करावं तेवढं कौतुक कमीच आहे. कारण एवढं करणं असं काय सोपं नाही, पण खरोखर त्यांनी या ठिकाणी कोकणवासियांच्यासाठी हे करून दाखवलंय. त्यामुळे मी तर त्यांचं वैयक्तिक माझ्या वतीनं आभार मानणारच, कारण एवढं करणं शक्य नसतं वैयक्तिक, बरोबर आहे का. त्यामुळे आज हे त्यांनी करून दाखवलंय सगळं. आज या ठिकाणी एक लहान मुलापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत जे कुठल्या गोष्टी लागते, कसं राहिलं पाहिजे, काय म्हणजे त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आज या ठिकाणी कोकणवासियांना मिळतो. आपण म्हटल्याप्रमाणे खरोखर या पडद्यामागचा हिरो आहे. आम्हाला काय सांगाल नेमकं की जेव्हा आपलं ठरलं होतं की प्रदर्शनात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे बैल आणायचे, तेव्हा मी एक दिवस मनोहर पाटील आहेत त्यांना फोन केला होता, मनोहर दादांना, की लखन तुम्ही वाशिष्ठी कृषी प्रदर्शनात घेऊन याल का म्हणून. तर त्यांनी मला तारीख विचारली आणि मला म्हटले ते मी 2 दिवसात तुम्हाला सांगतो. तर मागच्या वर्षी जे आपलं प्रदर्शन झालं होतं तर ते त्यांनी युट्यूब वरती सगळं पाहिलं होतं. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी मला फोन करून लगेच सांगितलं की मी भाऊ घेऊन येतो बैल, कुठल्या तारखेला आणायचे फक्त सांगा. तर मी त्यांना तारीख सांगितली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज आपला बैल पाठवून दिलाय. तर आपण इकडे थोडस दादांकडे येऊया. दादा, श्रीनाथ केसरीचं फॉर्च्युनरचं मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये लोकांनी अंदाज बांधला नव्हता, परंतु करत आपला लखनने अचानक मैदानामध्ये दुबळी टाकली आणि 1 नंबर केला. त्या मैदानाबद्दल आम्हाला काय सांगाल? मैदान खूप छान झालं होतं आणि रात्र पण झाली होती भरपूर, आणि गाडी पण छान पळाली होती. गाडी पण छान पळाली. बरं, ठीक आहे सतीश भाऊ, आम्हाला या प्रदर्शनाकडे आपण कशा प्रकारे पाहता, किंवा आज काल भागातून आला, आज लखन आला, अजून भोरचा सर्जा यायचाय, मथुर यायचाय, या चिपळूणची क्रेज म्हणजे संभाजीनगरवरून बैल येणं आणि या ठिकाणी गर्दी होणं, काय सांगाल त्याबद्दल? खरोखर ह्या चिपळूण किंवा रत्नागिरीचं जे नाव बाहेर बाहेर जातंय हे प्रशांत यादव सरांच्या त्यांच्या नियोजनातून खरोखर हे सगळं श्रेय त्यांनाच असेल. आम्ही फक्त बघायची भूमिका घेतो, पण खरंच ह्या सगळ्या नियोजनाचं श्रेय त्या सरांनाच असेल. कारण आमच्यासारख्या शेतकऱ्यांना किंवा इथला सगळ्यात तरुण आमच्या किंवा माता भगिनी सगळ्या असतील त्यांना इथे मोठमोठे बैल बघायला भेटतात, हेच त्यांच्या निदर्शन आपल्या त्यांच्या संकल्पनेतून बघायला भेटतात. धन्यवाद.